पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। नीरा शिवतक्रार पिंपरे खुर्द हा अनेक वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता अखेर खुला करण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे। राज्य शासनाच्या पाणंद आणि शिवरस्ते खुले करण्याच्या मोहिमेअंतर्गत हा रस्ता मंगळवारपासून प्रत्यक्षात खुला करण्यात येतोय। मंडळ अधिकारी बापूसाहेब देवकर यांच्या देखरेखीखाली आज मंगळवारी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। भूमापक सुहास डोके यांनी मोजणी करून 12 फूट रुंदीचा रस्ता निश्चित केला असून अतिक्रमण हटवून सुमारे 1 किलोमीटरचा मार्ग मोकळा केला जातोय। पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून या उपक्रमामुळे ग्रामीण दळणवळण व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे। या रस्त्यामुळे सुमारे 1500 एकर शेतीला थेट जोड मिळणार असून 350 शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। आदरणीय आमदार श्री विजय बापू शिवतरे, तहसीलदार सर्कल देवकर साहेब व आधीचे बीसे साहेब, तसे गावचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्वच पक्षाचे माने असतील, शिवसेना असेल किंवा इतर सर्व पक्षाच्या वतीने या शिवरस्त्याची व शेतकऱ्यांची मागणी होते। कारण जवळपास 750 ते 800 एकर क्षेत्र आणि 350-400 शेतकरी दरवर्षी यांना ऊस जाण्यासाठी वेळ लागायचा। प्रति एकरी 10 टनाचं नुकसान व्हायचं। परत 3 वाड्यातील काही घरांना रस्ता नव्हता, तो रस्ता मोकळा होईल। हा आमदारांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पाणंद शिवरस्ते मोकळे होत आहे। तर हा सध्या आपण 10 ते 12 फूट रस्ता करत आहे। भविष्यात हा जर शेतकऱ्यांनी अजून मोठा रस्त्याला प्राधान्य दिलं तर सर्व शेतकऱ्यांना दळणवळणासाठी खूप फायदेशीर होईल। तसंच जमिनीचे देखील भाव वाढतील, उद्या त्यांना उद्योग व्यवसायासाठी देखील फायदा होईल। प्रथमतः मी शासनाचं आभार मानतो, व्यक्त करतो की छोट्या छोट्या गावातून त्यांनी पाणंद रस्ते, तुमचे शिवरस्ते खुले करायचा उपक्रम राबवला। त्यामुळं गावात जी बांधभावकी जी होती त्यांची, रस्ते कोण कोणाला सोडत नव्हते। आज गावठाण शिवतक्रार, मूळ गावठाण शिवतक्रार आहे। जवळजवळ 5-1 हजार लोकवस्तीचं गाव आहे। 4000 लोकसंख्या असणारे शाळेचं माध्यम तिथंच, त्याच रोडवरती एकच रोड होता, पर्यायी रस्ता नव्हता। शासनाच्या माध्यमातून त्यांनी घोषणा केली, घोषणाच नाही केली तर कामही चालू केलं। अगदी पिंपरे आणि नीरा शिवतक्रार ह्या शिवरस्त्यावरती त्यांनी काम चालू केलं। मी त्यांचं आभार मानतो आणि त्यांनी जे कामाचा उपक्रम केला आहे त्याचं कौतुक करतो। साधारण हा जो रस्ता होतोय तो रस्ता साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचा रस्ता, या इथून इरिगेशनच्या भिंतीपासून ते कॅनलपर्यंतचा रस्ता हा मोकळा होतोय। अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न, अनेक वर्षापासूनची मागणी या शेतकऱ्यांची होती। या शेतकऱ्यांना जवळजवळ 350 शेतकऱ्यांना अप्रोच रोड या ठिकाणी होणार आहे। 1000 ते 1500 एकर याच्यापासून प्रभावित होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं 2012-13 साली बायपास रोड, जो आपण कृष्णा हॉटेलपासून MSCB बारामती मोरगाव रोडला जो अप्रोच रोड मिळत होता, तो रोड त्यावेळी मोकळा केला, परंतु काही कारणास्तव निम्म्यामध्ये जाऊन थांबला। परंतु महायुती सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांचा ठोस निर्णय उपक्रमामुळे हा रस्ता मोकळा झाला। याच्यावर त्यांनी तिथं न थांबता अशा रस्त्यांवर मुरमीकरण आणि डांबरीकरणासाठी सुद्धा तरतूद करावी अशी शासनाने GR काढल्या कारणाने या रस्त्याचा फायदा प्रचंड मोठ्या लोकांना होणार आहे। दुसरी गोष्ट, नीरेचं वसाहतीकरण आता जे सीमेमुळे तिन्ही बाजूने थांबलंय, त्याचं वसाहतीकरण या बाजूला निश्चितपणे वाढणार आहे आणि त्याचा फायदा नीरेतल्या लोकांना त्या ठिकाणी घरं बांधण्यासाठी निश्चितपणे होणार।